निसर्ग आणि माणूस यांचं जे सानिध्य संपलेलं आहे त्याचे जे काही दुष्परिणाम आपण भोगत आहोत त्या दुष्परिणामाचं आपल्याला कशा प्रकारे सहन करावं लागतं याचा एक चांगला संदेश जे काही पर्यावरण बिघडलेलं आहे त्यातून निर्माण झालेल्या अनेक समस्या आपण जे काही सुख समजतो ते भौतिक सुख त्याच्यापेक्षा एक वेगळं जे काही सुख आहे ते निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि निसर्गाशी आपले संबंध ठेवणं आपण जपलं पाहिजे, संबंध ठेवले पाहिजे. पर्यावरण बिघडल्याने जी काही पुराची परिस्थिती निर्माण झाली, शेतीची परिस्थिती निर्माण झाली, भांडवलशाही जी निर्माण झाली, एक चांगला संदेश दिला की सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपण कुठल्या दिशेने जात आहोत, विध्वंसाच्या दिशेने आपण जात आहोत आणि त्याच्यापासून सावध राहण्याची प्रेरणा आणि संदेश नाटकातून दिले.